आज सुद्धा तुम्ही गळ्यात फार सुंदर दागिना घातलेला आहे दोघींनीही आणि त्याच्याविषयी आम्हाला सांगा, म्हणजे फॉरएव्हर देसी बद्दल पण आम्हाला सांगा, त्याच्या सुरुवातीपासूनच सांगा आणि तुम्ही आता जे परिधान केलेला आहे दागिना त्याच्याविषयी सांगा. सो हा आहे तो ढोलकी गजरा हार. बरं. ढोलकीचे मणी आपण बॅक साईडला लावलेले आहेत आणि गजऱ्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ओके. सो असं फ्युजन मध्ये, कारण श्रद्धाला हे पहिल्यापासून दागिने खूप कमी वेस्टर्न वाले आवडायचे आणि माझी अशी स्टोरी होती की मला खूप टिपिकल ट्रेडिशनल खूप असं पारंपरिक पाहिजे. सो आम्ही ब्रँड बनवताना तेच ठरवलेलं की हे आणि हे मिक्स करून काहीतरी वेगळंच बनवायचं की जे आपण दोघींना आवडेल. आणि वेस्टर्न नाही बोलणार मी, पण पारंपरिक आणि जे ट्रेंडी आहे त्याला थोडं मिक्स करून आपण एक नवा दागिना पण पारंपरिक जपून, आपले पारंपरिक जे आहेत दागिने त्यांना जपून थोडासा न्यूनेस आणायचा. बरं. आता आमचा पहिले आणि आज श्रद्धाजी तो तुम्ही दागिना घातला त्याच्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा. हा हे अष्टपैलू गजरा जो आता नवीनच लॉन्च करणार आहोत आम्ही, अजून लॉन्च केलेला पण नाहीये. बर या निमित्ताने तो पुढारी न्यूजवर आलाय असं म्हणायलाही हरकत नाही. नक्की नक्की. ओके ओके, फार सुंदर. बरं, आता जसं तुम्ही सांगितलं की श्रद्धाजींना फार दागिने आणि ह्याची आवड नव्हती आणि तुम्हाला खूपच जास्त होती, मग कसं काय दागिन्यांचं जमलं, काय ठरवलं मग एकत्र हे करायचं? मग तेच काहीतरी, आता तू बघशील तर दागिने भरपूर आहेत, किती पाहिजे जसे पाहिजे तसे, पण तेच आम्हाला काहीतरी वेगळं पण आणायचं होतं. आणि दागिना हा असा अलंकार आहे की जो प्रत्येक स्त्रीला एक मनाच्या कोपऱ्यात असतो आणि खूप ओकेजन वाईज आपण खूप विचार करून दागिने खरेदी करतो. सो का नाही आपण दुसऱ्याला त्याचा स्पेशल डे अजून स्पेशल करायचा, त्यासाठी मग हा दागिना हा स्पेशली आम्ही ठरवला की पण आता जसं श्रद्धाजींनी सुद्धा आपण म्हणालो मगाशी की त्यांना आवडत नाही, मग आता स्वतःचा ब्रँड असल्यावर आता आवडायला लागलेत का दागिने, आता घालता का आवडीने? आता भरपूर आवडतात, कारण आय थिंक लोकांना पण आवडतात, कारण दोघांची टेस्ट वेगळी असताना पण आम्ही जे एक फिल्टर होऊन एक दागिना घेऊन येतो तो आय थिंक ज्यांना आवडतो नाही आवडतो सगळे फिल्टर होऊन आलेले आहे. सो ऑफकोर्स मला घालायला भरपूर आवडतं, स्वतःच असं आहे तर अजून जास्त स्पेशल आहे ते आमचं.